हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडव्यानिमित्त श्री भगवान बाणेश्वर महादेव यात्रोत्सव सालाबादप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. गावातली तरुणांनी मंगळवारी सकाळी कोपरगाव येथून गोदावरीचे पाणी पायी कावडीने आणले. यात्रा कमिटीतर्फे या युवकांचे जंगी स्वागत करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी मिरवणूक मार्गात रांगोळ्या काढल्या व कावडीधारकांचे औक्षण करत पूजन केले. सायंकाळी भगवान बाणेश्वराची काठीची भव्य मिरवणूक गावातून मिरवणूक काढण्यात आली. श्री बाणेश्वर मंदिरात प्रांगणात काठी नाचवण्यात आली. त्यावेळी बाणगाव व पंचक्रोशीतील श्रद्धाळू भाविकांनी यावेळी नमस्फूर्ती केली आहे. यामध्ये आपल्या घरापासून ते मंदिरापर्यंत लोटांगण घालणे, पेढे, गूळ, खोबरे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. त्यावेळी मंदिर परिसरात खेळणीचे दुकाने थाटण्यात आली होती. रात्री मनोरंजनपर दीपाली पुणेकर यासह बाळासाहेब बेल्हेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला आहे. यात्रोत्सव काळात पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी भेट देत बंदोबस्त तैनात केला. पोलीस व पोलीस पाटील वाल्मिक गोराडे, सागर बागुल यांना मार्गदर्शनपर सूचना केल्या होत्या. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी सभापती तेज कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच संगीता बागुल, उपसरपंच सुनीता देवकर, ग्रामसेवक युवराज निकम, ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटीचे नारायण कवडे, शांताराम कवडे, रवींद्र कवडे, अतुल कवडे, रवींद्र देवकर, किशोर आहेर आदींनी यात्रोत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्न केले आहेत. स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.